काय 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 परत बोला. नमस्कार. नमस्कार. अरे वा 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 वा. बघा आज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे आमच्या ताशोनी आणि आमच्या माऊनी. जरा गॅलरीत येऊन बसले की दोन्ही पोरींचं चालू झालं. आमचं आहे. हा इकडे ये ताशू, इथे बस, इथे बस, माझ्या शेजारी बस. का बरं? मग जाऊ दे. बरं मला सांगा, इथे बस 2 मिनटं गप्पा मारू आणि मग नंतर तू तिथे बस. हा बरं मला सांगा बघू, मी तुमच्यासाठी काय काय आणते. जॉबवर ऐक, मी जॉबवर येते ना, मग तुमच्यासाठी काय काय आणते सांगा पटापट. कुकरला आणि खाऊ आणि जिलेबी. हा हा पावभाजी पण पावभाजी पण आणि खिचडी. खिचडी काय पण. पावभाजी आणतो आपण आणि काय काय आणतो, चिप्स आणतो, कुरकुरे आणतो, चॉकलेट आणतो आणि ताशू काय आणतो. हा चिप्स. अजून काय आणतो ताशू. जिलेबी. जिलेबी आणतो आणि केक विसरले का. केक केक आणतो. हा तेव्हा मोठी म्हणाला हा मी पागल काय. असे दोघी पण गप्पा मारायला दिवसभर माझ्याबरोबर असतात आणि माझ्याबरोबर गप्पा मारतात. मी जेव्हा पण घरात असते तेव्हा ह्यांना असं दिवसभर एंटरटेन करावं लागतं मला. बसले जिथे असं नाही बोलायचं माऊ, थांब की जरा. आणि जेव्हा पण मी घरात असते हे माझ्या मागे मागे असतात 2 चिटुकले पिटुकले आमचे आणि माझ्याबरोबर बसतात, जेवतात आणि यांना माझ्याकडनं फक्त एकच हवं असतं की काकी पाणी दे, काकी पाणी दे. त्यांचं एवढं एवढं छोटंसं ग्लास आहे जे मी त्यांच्यासाठी आणून ठेवलेलं आहे. कशा हसतात बघा. आणि त्यात त्यांना हवं असतं पाणी, है ना माऊ. आणि काय खायचं असतं ताशू तुला ते सांग. आणि त्यांना मी काही करू दे, भाजी करू दे, पोळी करू दे, कधी खिचडी राईस केलं तरी त्यांना आवडतं आणि त्यांना खायचं असतं. ताशू वरती चढू नकोस, पडशील. बस तू वरती पण चढू नको. पडशील. आपण गॅलरीत बसलोय काय. हे बघ हे बघ हे बघ हे मी कशी त्रास देते, कशी त्रास देते हे ना. अशीच मस्ती दिवसभर यांची चालू असते माझ्याबरोबर, माझ्यासोबत. आणि शिवाय आत्ता बघा मी तुम्हाला दाखवते काय झालेलं आहे माहिती आहे का. मी ॲक्च्युली मला आणायची होती तुळस. माझी सगळी तुळस जळाली होती. थांब ना माऊ, बोलू दे ना पिलू. माझी सगळी तुळस जळाली होती आणि असं झालं होतं की मला लक्ष द्यायलाच घरी कोण नाही. सकाळी उठून पाणी घालून जाते पण त्याची देखरेख करावी लागते आणि ती माझ्यानी झाली नाही. त्यामुळे मग असं झालं तर सगळी तुळस माझी अशी सुकून गेली होती आणि मग मी ती काढली. आणि मला रोज असं वाटायचं की आपण तुळस आणावी, आपण तुळस आणावी, कारण की रोज राहून जायचं. एकादशीला पण जायचं होतं तुळस आणायला पण तेव्हा पण वेळ नाही मिळाला, कारण मी सकाळी 8ला गेले की संध्याकाळी 8:30ला घरी येते आणि त्याच्यानंतर मला वेळच नसतो, कारण मग त्याच्यानंतर स्वयंपाक असतो, घरातलं बरंच काम असतं आणि रात्री झोपायला मला कंपल्सरी 9 वाजता, 9, 9:30, 10 वाजेपर्यंत झोपावं लागतं, कारण सकाळी परत 4ला उठून आवरून जावं लागतं. 8 वाजता मी घर सोडते. तर मग मला ते जी तुळस आणायची होती ती तुळस राहून गेली होती. पण ते म्हणतात ना देवाची कळणी, नारळात पाणी, तसंच माझ्याकडे काहीतरी असं झालेलं आहे की तुळस जी आहे ती ॲटोमॅटिक आलेली आहे. आय थिंक मला वाटतं त्याचे मंजुळा वगैरे पडलेले असतील तिथे. मी ती सुकलेली तुळस सगळी काढली होती आणि मग त्याचे मंजुळा वगैरे सगळे पडलेले असतील आणि त्या ह्याच्याने आता कसं झालं, पाऊस भरपूर झाला, खूप दिवस झाले पाऊस झाला त्यामुळे मग आता ती तुळस आलेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी की ती तुळस कशी आलेली आहे. चला, ही माझी तुळस अशी आलेली आहे आणि इतकी भरून तुळस आलेली आहे की मला कल्पना नव्हती. मी एक तुळशीचं हात नको लावू बाया, एक तुळशीचं झाड आणायला चालले होते पण बघा दोन्ही कुंड्यांमध्ये तुळस आलेली आहे. बघा दोन्ही कुंड्यांमध्ये तुळस आलेली आहे. असंच झालेलं आहे काहीतरी की तुळस आणायची राहून जायचं आणि तुळस आणायची गरजच लागली नाही आता मला, कारण की इतकी सुंदर आणि इतकी मस्त तुळस आलेली आहे. तर आमच्या पिल्लांची थोडीशी मस्ती चालू आहे. तर चला आता थोडासा वेळ त्यांच्याबरोबर घालवते, कारण की एकच संडे वगैरे मला भेटत असतो जी मी त्यांच्यासाठी देते.
संडे म्हणा किंवा मग मध्ये आधी मला कधीही मी जेव्हा सुट्टी घेते, कारण की मला सुट्टीचं असं काय हे नसतं की बाबा संडेला प्रॉपर सुट्टी असणार आहे, त्यामुळे सुट्टीचं माझं काही बोलता येत नाही. त्यामुळे मला एक सुट्टी असते आणि ती मी पूर्ण घर साफ करण्यात घालवते. आता साफ झालेले, आता थोडीशी ह्यांच्याबरोबर मस्ती करूया पिलांबरोबर. हे बघा अशी माझी पिलं आहेत सगळी. चला बाय करा. बाय. चला बाय.